जय शिवराय भावनो, पार्ट 4 मध्ये तुमचं स्वागत आहे। ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते आलेली आहे, भांडण। एसटीत आम्हाला सगळ्यांनी बसायचं होतं आणि गर्दीले झालते, कंडक्टर बाहेर काढत होता। या एवढ्या गोष्टीवरून सच्चानं भांडण काढलं। एकट्यासाठी मेरा काम गाय हो गया, जगह नहीं। अरे काढ भैया, ये पुलिस कैसे भैया, उठे भैया, क्या करता है? हे भेटल्यावर आणि जरा किरकोळ मध्ये भांडण झालं हाय लेवलचं, ती काय दाखवू शकत नाही। दुसऱ्या एसटीत बसलो आणि रूम कडे आलो। रूमवर आलो, पाटाचं 3 वाजताचं तिकीटचं टायमिंग होतं। मग त्यावर काय दंगा मस्ती फालतू काय तर बडबडत बसायचं, एन्जॉय। आज तक फालतूगिरी न्यूज चॅनल मध्ये रिपोर्टर बॉक्सर ओमकार। सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की विपुलता बोलण्याच्या परिस्थिती नाही, त्यामुळे त्यांचे तोंडे बंद बॅट देणार आहे। सर्व या सर पण विषय आणला येणार एक दिवस माहित आहे मला, तरी पण काय आहे हा झाला एकाचा विषय। आता आपले बाजूचे सावकार सौरभ पाटील यांच्याबद्दल काय म्हणू शकतो? आता सध्या तरी काळात प्रेम मध्ये झाला आहे आता थोडक्यात, आणि येत्या काळात थोडं आता सावळायला लागलाय, सावळा व्हायला लागला। विषय असा आहे खरं की त्या मुलाला सांगावं तरी तेव्हा कमीच आहे, तो हा कानानं ऐकतो आणि हा कानानं सोडून सर टेकू पाटलांची तक्रार आहे गावातनं, नदीकडे लागाय बसते। हां, त्यावर हागणदारी मुक्त गाव केले, परंतु ह्याला कसं आहे, ह्याला रोजची बॉट लावण्याची सवय आहे। नॅचरल एसीत जो बसतो आणि सकाळी काय करतो 6 वाजताला उजळा। लई भयानक दंगा केला। 2 वाजता रूम मधनं बाहेर निघलो, 3 वाजता एंट्री करायची होती। इथे एसटीत बसलो, इथं प्रत्येक जागी जायला फुकट मधल्या एसटी आहेत। फक्त विचारून स्टॉप कोणीकडे आहे आणि कोणीकडे जाते बघून बसा, चालत कुठंच जाऊ नका। तिकीटच्या एंट्रीच्या गेट जवळ पोहोचलो, 3 वाजताच होतं, 2:30 वाजता तिथं आलो। आणि दर्शनाला येताना फ्रीचा असून दे किंवा तिकीटाचा असून दे, चप्पल आणि मोबाईल रूम मध्येच ठेवून येत जावा। तिथे आत काय अलाउड नाहीत, आणि जरी घेऊन गेलासा तर ते बाहेर टोकन आणा, ते रांगेला उभा राहा, लय गैरसोय होत्या। त्यामुळे चप्पल मोबाईल ठेवूनच दर्शनाला यायचं। गेट मध्ये एंट्री केली, आपला काय ब्लॉक करायचा होता, मोबाईल ठेवला नाही, त्यामुळं रांगेत चालत निघालो। नवनीत चोर पशुपालक श्री पुढे जाईल तसं हळूहळू गर्दी वाढायला लागली। गोविंदा गोविंदा गोविंदा। गर्दी बघून ह्यातलीच कोणतरी शहाणी ग्रिलिंग वरून चालायला लागलीत। आमच्यातली मग काही ग बसते ती ठिणगी टाकल्या, एक सारखं शेवट पात्र ग्रिलिंग वरून पळत होती। आणि इथल्या माणसांनी त्या पोरांना काय अडवलं नाही, आम्हालाच फक्त टार्गेट केलं, तुम्ही खाली असं ऐसा वैसा। आम्ही कुठे यासनी हेंगालतोय, 80त 5 घालून सगळ्यांच्या पुढे।
सगळ्यात भारी दर्शन झालं आमचं. 2.5 तासात त्या रांगेतनं त्या देवाच्या समोर होतो आम्ही. आणि आम्ही तिथं जायला आणि आरतीसाठी सकाळच्या लाईन थांबवली. बरोबर 1 मिनिट तिथं समोर देवाच्या थांबलेलो, एक टाक देवाकडे बघत. असलं भारी दर्शन झालं शेवटच. आणि सगळ्यांचं चेहरं फुललं होतं असं बाहेर आल्यावर, की असलं भारी दर्शन झालं. नशीब आमचं की आणि एक पण आहे बरं काय, देवाची पण इच्छा लागत्या केव्हा दर्शन व्हायसाठी. खतरनाक हो. एवढा वेळा आलो पण ह्यो एक्सपिरियन्स सगळ्यात भारी होता. तिथनं गेलो लाडू घ्यायच्या रांगेत. डिग्याची बुद्धी चालली म्हणून बरं दुसऱ्या साईडला ड्युटी बदललेली, ते डिग्यानं बघितलं आणि त्या साईडला कोणच नव्हतं. तिकडे पळत पळत गेलो आम्ही, नाहीतर 2-3 तास आम्ही त्या रांगेतच थांबलो असतो. सगळ्यांचं लाडू एकात भरलं आणि ह्यो खजिना घेऊन मंदिराच्या बाहेर गेलो. तिथं थोडा वेळ एन्जॉय करत बसलो. लाईव्ह स्ट्रीम कर, कुठं काय कर, चेष्टा मस्ती मज्जा चालू होती. शंकरपाडी लहानसावर घ्या डोळ्यात सपारणं फेडणार सामना. काय काय लाडू का नसलं खा, जेवण काय मागू नको. मगर क्यों 3-4 तास तिथंच बसलेलो. तिथनं काय जाऊच वाटना. रूम कडे आलो, आवरलं सगळं. सकाळच्या नाश्त्याला चहावर काय खायला मिळते का बघायला डिग्या सगळ्यांच्या पिशव्या चापसून. सच्चेच्या पिशवीत बिस्किट गावली टॉप क्लास, सगळी सपवलीत. मजा आया. सगळेजण तोंडाला पावडर लावून बाहेर आलो, का तर फोटो काढायचं होतं. मंदिराजवळ गेलो, फोटो त्यांनी काढलं. तिथनं बाहेर आलो मेन चौकात आणि हिने ठरवलं की फ्रीच्या बसेस असतात, त्यातनं नुसतं बोंबलत हिंडायचं. इथं कुठल्याही गाडीवाल्याला पैसे देत बसू नका, सगळीकडे जायला फ्रीच्या बसेस आहेत. फक्त स्टॉपवर बस येस्तोवर थांबायला लागतंय. बसमध्ये चढलो आणि चालू झाला यांचा दंगा. आम्ही गाडी उतरणार नाही. अरे लई भांडणं करतात, आवून लई आडवत तणत्यात. कोण कुई जरी केला तर यांची भांडणं चालूच. दिवसभर त्या बसेस मधनं फिरत होतो. मेन चौकात आलं की उतरायचं आणि दुसऱ्या बस मध्ये बसायचं. आणि ती जोपर्यंत फिरून फिरून मेन चौकात येत नाही तोपर्यंत उतरायचंच नाही. तिथनं डिझाईन मी खरेदी करायला आलो. इकडे येताना फक्त पैशाचा बंडल घेऊन या, नाहीतर काय घ्यायलाच येणार नाही. ढगातल्या किमती सांगते ती. मी माझ्या पीसी जवळ ठेवायला गाडी घेतली, 2 व्हीलर वेल्डिंग वगैरे केलेली, एकदम मस्त दिसत होती. रूमवर आलो, सगळ्यांचं आवरलं, जायला निघालो. आणि मेन खतरनाक विषय काय झाला होता, रिटर्नचं तिकीटच कोणाचं कन्फर्म झालं नव्हतं, गौऱ्याचं सोडून. टीसीला कसतर चुकवत संडास मध्ये लपायचं, इकडे तिकडे पळायचं. टीसी आल्यावर असं करत यायचं असं ठरलं होतं. काय पर्यायच नव्हता. घराकडे जायचं तर भट्टीच लागणार आहे फिक्स होतं. मेन चौकात आलो बस वगैरे बघायसाठी. तर एक जण 2000 म्हणालता, 1500 म्हणालता. सच्चा बार्गेनिंग करालता. तर म्हटलं 1200 रुपयाला कोण सोडत असेल तर चला, नाही तर येणार नाही. तेवढ्यात तिथे एक बसवाला आला. आम्ही त्याच्याकडे पळत गेलो आणि त्याला विचारलं किंवा 1200ला सोडणार काय खाली. तर तयार झाला तो, बसा म्हटला. आम्ही बसतोय त्यावरती 2 ड्रायव्हर ह्याच्यावर तंडायला लागली. तुम 1200 में कैसे छोड़ रहे हो, हम 1500 है, 1500 रेट है, ऐसा वैसा करके. म्हणजे ती भांडायला लागली त्या संघ. ती ड्रायव्हर तंडत्याला बघून बस ड्रायव्हर ती बिचार म्हणलं की जावा त्यांच्या गाडीत जाऊन बसा, जा आम्हाला आम्हाला इथेच राहायचं असते, परत आम्हाला प्रॉब्लेम येणार याचा. हे ऐकल्यावर मग काही ग बसते आमच्यातली. त्यांच्याकडे जायचंच नाही. मी तुला 1500 देतो, तुझ्याच गाडीत नाही येणार.
बसमध्ये बसलो, निघालो. नियोजन असं होतं की पहिला झू बघायचं आणि मग रेल्वे स्टेशनवर जायचं. तिकीट तर काही कन्फर्म झाली नव्हती. 92% 55% आलतं 4 वाजेस्तवर. मग हाल करत जायचं असंच मनात धरलेलं. झू मध्ये आलो. झू फिरायसाठी इलेक्ट्रिक स्कूटी होत्या. एका तासाला 250 रुपये एकासाठी. दुसरा काय पर्याय नव्हता फिरायसाठी. एवढं पैसे दिलेत म्हणल्या स्कूटींचा खैंदळ फिक्सच होतं. नुसत्या गाड्या तुंबाल्या. मारला बघ पट्टा. उठ 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 उठ. वाघ सिंह बघितलं काय 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 पण एवढं काय इंटरेस्टिंग वाटलं नाही. जेवढे माकडांचा खेळ बघण्यात मज्जा वाटली तेवढं बाकी कशातच वाटली नाही. पडणार गंमत करते शायनिंग मारते. आणि बोललो तू सत्य जोरात दिसते बरं क्लिअरिटी. हा सत्य मोबाईल जोरात दिसते. हा उलटा वाच्या हो. माणूस आहे सच्चे लक्षात ठेव. झू बघून झाला. रेल्वे स्टेशन कडे निघालो. पण सगळ्यांना टेन्शन एकच होतं, TC ला गावलो लय मोठी बोंब होणार. स्टेशनच्या बाहेर पोहोचलो आणि आत एंटर करतोय तेवढच सगळ्यांचं तिकीट कन्फर्म झालं. सच्चा म्हणजे असा हरकून टूम झालता. अरे देव कुठं ना कुठं आहे आपल्या वाटेवर. एवढं भारी नशीब म्हणायचं आमचं. आमच्या संघ येताना ट्रेन मधनं आलती. त्यांनी प्री बुकिंग केलं. त्यांचं कन्फर्म झालं नाही, आमचं कन्फर्म झालं. विषय लोड हो. ट्रेन मध्ये बसलो. सगळीजण आपापल्या जाग्यावर गेलीत. ज्या दोस्तांचं कन्फर्म झालं नव्हतं त्यांनाच आमच्या सीटावर बसायला ऍडजस्ट केलं. उकडाई तर एवढ्या भयानक लागलेलं, कपडे बिपडे काढून बसलेलो मी तर. सकाळ झाली. ते तृतीयपंथी देव आलं. त्यांना म्हटलं जरा डिगायची चेष्टा करा. नंतर बायको सांग बायको धोका देतात आज होत्या गाडीची तेव्हा ट्रेन निघाली पुढं. झापूक झुपूक. सूर्याला वोट करा तुम्ही, जिंकला पाहिजे तो. धवला बैल मना नंदी व राजा. धवला बैल मना नंदी. धवला बैल मना नंदी व राजा. धवला बैल मना नंदी. धवला बैल मना नंदी व राजा. धवला बैल. हातकणंगल्यात पोहोचलो. तर आता मी हातकणंगल्यात आहे. तर बॉक्सर दादांना विचारा त्यांचा प्रवास कसा झालाय. आम्ही 1 तारखेला निघलो होतो लाईटली तिरुपतीला. आम्ही आलो या घरला चाललो. तिरुपतीला जाऊन आलोय, परंतु आता 4 दिवस तरी काय करमत नाही. का करमत नाही? फक्त एंड करतो इकडे. काय करमत नाही म्हणजे त्या फिलिंगच जरा वेगळ्या आहे. आता सत्यम कसं आहे, इथनं घरला जाऊ वाटणं झालं. 4 दिवस आपण तिरुपतीला जाऊन काढल्यात. तिथं 1 नंबर वातावरण होतं, तिथलं कल्चर 1 नंबर होतं. त्यामुळे आता इथनं घरला जाऊ वाटत नाही. इच्छा अशी आहे की इथनं कोल्हापुरात जायचं, इथनं आणि तिरुपतीला जायचं अशी इच्छा आहे. मला रडा यायला दिस. एक थेंब डोळ्यातनं नाही निघू शकत. काय सांगू तुला माझ्या मनात तर हा व्लॉग इथंच संपतोय. लाईक आणि फॉलो करा आणि भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. गोविंदा गोविंदा.